आता हिवाळा सुरू झाल्यामुळे ना पाण्यातली कामं करायचा तसा कंटाळाच येतो, पण हाताने धुतलेल्या कपड्यांचा जो फील असतो ना तो मशीनमध्ये धुतलेल्या कपड्यांना येत नाही. म्हणून मग हे कपडे हाताने धुवायला घेतलेले. आता म्हटलं चला कपडे धुते, याला स्कूलला जायला वेळ आहे, तोपर्यंत त्याला टेबलची प्रॅक्टिस करून घ्यायला सांगितली. एका दिवसात 2 वेळा असे मी त्याला टेबल नक्कीच लिहायला सांगते, त्याच्यामुळे ना लक्षात राहायला आणि पुढचे टेबल लर्न व्हायला खूप हेल्प होते. त्याच्यानंतर द्वितीला घेतलं, पेट्रोल गाडीमध्ये कमी आहे हे लक्षात आलं, पेट्रोल भरायला गेले आणि घरी आल्यानंतर ना असं सकाळीच भाजी चपाती बनवून घेतली होती. म्हटलं चला आता बऱ्यापैकी सकाळी भाज्या बनवलेल्या ना दुपारपर्यंत एकदम फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं थंडगार होऊन जातात. भाजी गरम करून घेतली आणि आम्ही दोघींनी मस्त द्वितीने आणि मी जेवण करून घेतलं. सगळे भांडी वगैरे घासून घेतले आणि त्याच्यानंतर ना आम्हाला द्वितीच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं तिचा प्रोजेक्ट बनवण्यासाठी. त्याच्यासाठी ना हवं नको ते सगळं एक्स्ट्राचं सामान सुद्धा बरोबर घेतलं आणि आम्ही तिच्या घरी प्रोजेक्ट बनवायला गेलो. संध्याकाळी तिथून येता येता एवढा लेट झाला त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये शेंगदाण्याची आमटी, फिश, भाकरी आणि कांदा आणि लिंबू असं छानसं जेवण करून घेतलं. होपचं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब, स्टे ट्यून. बाय. इंस्टाला बघत असेल तर फॉलो करा.